प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहे। काही निकाल आपल्या हाती आलेले आहे, काही निकाल यायचे बाकी आहे। मित्रांनो, या निकालांमधून जनतेनं, महाराष्ट्रातील जनतेनं ज्यांना कुणाला कौल द्यायचा त्यांना तो कौल दिलेला आहे, ज्यांना हरवायचं त्यांना हरवलंय, ज्यांना जिंकवायचं त्यांना जिंकू दिलेलं आहे, ज्यांच्याकडे सत्ता सोपवायची त्यांच्या हातात त्यांनी सत्ता सोपवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे मतदारांनी दिलेला तो निकाल, मतदारांच्या ह्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या मताचा आपण आदरच केला पाहिजे। निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, कोणीतरी एक जिंकणार बाकीचे हरणार, परंतु जे हरलेत त्यांनी नाउमेद न होता नव्यानं सुरुवात केली पाहिजे आणि जे जिंकलेत त्यांनी उन्माद दाखवता कामा नये, त्यांनी जनसेवा करत राहिली पाहिजे। ह्या निकालाचं एक सगळं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या निकालांकडे भाजपा जिंकणार की ठाकरे गट जिंकणार, युती जिंकणार, आघाडी जिंकणार, आणखी कोण जिंकणार याकडे जसं महाराष्ट्राचं लक्ष होतं तसं रिपब्लिकन आंबेडकरी आंदोलनातील पक्ष किती आपला राजकीय प्रभाव पाडतात याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष होतं। विशेष करून आंबेडकरी चळवळीतील वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षांकडे विशेष करून लक्ष होतं। मित्रांनो, काही ठिकाणी आम्हाला यश मिळालं, काही ठिकाणी अपयश आलं, ना कबूल करून चालणार नाही। त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा सुमारे 60 नगरसेवकांच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा एक दैदिप्यमान यश त्यांनी संपादन केलं। आतापर्यंत निकाल हाती जे आलेत आपल्या अकोला असेल, औरंगाबाद असेल, तुमच्या चंद्रपूर असेल किंवा लातूर भाग असेल, या संपूर्ण पट्ट्यातून बहुतांश ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले नगरसेवक निवडून आणलेले आहे। त्या मायनेनं रिपब्लिकन सेनेला यश मिळालं नाही। नवीन होते, निवडणुकीच्या राजकारणामध्ये ताकद अपुरी पडली, साधन सामुग्री अपुरी होती, तरी सुद्धा आता माझ्या हाती हा व्हिडिओ बनवत असताना जी माहिती आली त्यानुसार रिपब्लिकन सेनेनं सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं खातं खोलण्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे। मित्रांनो, परंतु ह्या निकालांकडे पाहताना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की गेल्या 70 वर्षात आम्ही जे करू शकलो नाही ते एका बहुजन विकास आघाडी नावाच्या पक्षानं वसई विरार पट्ट्यामध्ये करून दाखवलं। हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षानं सुमारे 71 जागी विजय संपादन केला। गेल्या 70 वर्षात आम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाचे 70 तुकडे केले, परंतु हितेंद्र ठाकूर यांनी जे 71 जागा जिंकून आणल्या त्यापैकी आमच्या एकाही पक्षाला वंचित बहुजन आघाडी वगळता 70 जागा तर सोडा, या 70 गटांना मिळून सुद्धा 17 जागा सुद्धा मिळालेल्या नाहीत। ही शोकांतिका आहे। आंबेडकरी राजकारण चाललंय कुठं? आंबेडकरी चळवळीला राजकीय यश कधी मिळणार? आंबेडकरी चळवळ राजकीय यश मिळवण्यामध्ये, प्राप्त करण्यामध्ये कुठं कमी पडते? आम्ही कोणती तयारी केली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा म्हणजे पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे। अर्थात मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये या सगळ्या बाबींचा विचार करणारच आहोत। वंचित बहुजन आघाडीला कुठं कुठं यश मिळालं, कोणकोणते त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू। परंतु आजच्या निकालांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे नगरसेवक निवडून आले, बहुजन समाज पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आणि रिपब्लिकन सेनेचे जे नगरसेवक निवडून आले, या सर्वांचे
आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरवादी असणारे जे कोणी नगरसेवक निवडून आले त्या सर्वांचे आम्ही भीम पॅंथर या आपल्या क्रांती वाहिनीच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला महामंगल सदिच्छा देतो. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष यांनी जे कर्तृत्व दाखवलं त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आंबेडकरी जनतेनं निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षांना साथ दिली त्याही बद्दल आंबेडकरी जनतेचे मनपूर्वक अभिनंदन. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.